आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। मारुती वाचव! वाचव मारुती! नील, रक्षण कर, तिथून पळून जा. मित्र नील! नील, मित्रा, उठ लवकर. मी आहे, तुला काही होऊ देणार नाही. उठ, शुद्धीवर ये. उठ ना नील. अंजनाताई, तिला किती अग्नी परीक्षेतून पार व्हावे लागले. सगळं घडूनही आता आपल्या पुत्राचे नामकरण, अन्नप्राशन विधी पूर्ण केला आहे. आता कुठे ताईच्या मुखावर संतोष दिसत होता. अशा क्षणांची तिने किती प्रतीक्षा केली होती. तुझे कथन सत्य आहे, परंतु अग्नी परीक्षा अद्याप समाप्त झाली नाही. एकानंतर एक दुष्ट शक्ती सुमेरूवर आक्रमण करत आहेत. ठाऊक नाही याचा अंत कधी होईल. हे परमेश्वरा, तो दैत्य प्राणी इथेच आहे. अरे परमेश्वर, हाच आहे तो दुष्ट प्राणी. हे प्रभू महादेवा, आमचे रक्षण कर. या दुष्ट मृगापासून आमचे रक्षण कर. हे माझे मृत्यूचे वय नाही. मला आणखी जगायचे आहे. या जीवनात तुझी भक्ती करायची आहे. मीच नाही राहिले तर तुझी पूजा भजन कोण करेल. वाचव परमेश्वरा, वाचव. हे शंकरा, परमेश्वरा, आमचे रक्षण कर ईश्वरा. सगळे तुमच्या करता 16 सोमवारचे व्रत करतात. मी तुमच्या करता सहस्त्र सोमवार व्रत करेन. या दुष्ट प्राण्यापासून आमचे रक्षण कर देवा. तुझ्या व्रतात उपवास करण्याचा आशीर्वाद दे देवा.
पहा ना पिताश्री, नील काहीच बोलत नाही. माझा मित्र नेत्र उघडत नाही. त्याला खूप वेदना होत असाव्यात. आता काय करू पिताश्री? मित्राची ही स्थिती मला अजिबात पाहवत नाही. पिताश्री, आता वेळ व्यतीत करू शकत नाही. माझ्या मित्रास मला वाचवावेच लागेल. जितक्या शीघ्र शक्य आहे तितक्या शीघ्र मी राजवैद्यांकडे घेऊन जाईन. विलंब करू शकत नाही. थांबून चालणार नाही. मारुती, काय झाले बाळा? माते, माझ्या मित्रास त्या मायावी राक्षसाने घायाळ केले आहे. स्थिती खूपच चिंताजनक आहे माते. यास तात्काळ चिकित्सेची आवश्यकता आहे. राजवैद्य, माझ्या मित्रास लवकर वाचवा. आणखी लोकांस घायाळ होऊन इथे येण्याची आवश्यकता पडू नये. तत्पूर्वी त्या मृग राक्षसाला योग्य पाठ शिकवला पाहिजे. पिताश्री, माझा मित्र आणि इथल्या प्रजाजनांचे रक्षण करण्याचा भार आपल्यावर आहे. मी त्या मायावीला चांगलाच धडा शिकवून येतो. मारुती, अंजना, भयभीत होऊ नकोस. त्याला काहीही होणार नाही. निश्चिंत रहा. इथे होता.
कुठे अदृश्य झाला? सोडणार नाही, कोणत्याही कारणाने सोडणार नाही. माझ्या मित्रावर आक्रमण केले, त्याला योग्य ती शिक्षा मिळालीच पाहिजे. तू कुठेही लपल्या असलास तरी माझ्या हातून वाचणार नाहीस. अरे, इथेच तर आला होता ना? तिथे धूळ उडाली होती, इथे तर त्याचे नामोनिशाण नाही. मग कुठे अदृश्य झाला? हे मरकट बालका, तुझा मृत्यू माझ्या हातूनच होईल. तुझी कथा आता समाप्त. माझ्या मित्रावर क्रूरपणे आक्रमण करून त्याला घायाळ केले आहेस तू. अशाच कित्येकांवर तू क्रूरपणे तुझा मायावी फसवणूक करून पराक्रम दाखवला असशील. याची योग्य ती शिक्षा तुला तर मिळायलाच हवी, आणि ती शिक्षा मीच तुला देईन. यापुढे तू कधी कोणावर आक्रमण करू शकणार नाहीस. तुला जिथे राहायचे आहे ते स्थान, हे नव्हे. राजकुमारांचा विजय असो! राजकुमारांचा विजय असो! राजकुमारांचा विजय असो! राजकुमारांचा विजय असो! राजकुमारांचा विजय असो!
वैद्यराज, माझ्या पुत्रास काही झाले नाही ना? तो लवकर बरा होईल ना? नील, माझ्या बाळा. माझ्या मित्रा, आता कसा आहेस? तुझा मित्र आता जिवंत राहिला नाही. नीलला वाचवणे संभव झाले नाही. हे परमेश्वरा, त्या दैत्याचा बळी ठरला माझा पुत्र. सांग मला, मी असे काय पाप केले होते? अजून त्याने त्याचे जीवन अनुभवलेही नव्हते, नाही जग पाहिले होते नीट. तो आनंदाने जगूही शकला नाही, तोवर त्याला बोलवून घेतलेस देवा. जर माझा पुत्र जिवंत नाही तर माझ्या या जीवनाचा काय अर्थ प्रभू? मला तुझ्याकडे बोलव देवा, नाहीतर माझ्या पुत्रास जीवन दान दे. याच्या देहात परत प्राण दे. मला माझा पुत्र हवा आहे, मला माझा नील हवा आहे. माझा पुत्र मला परत दे देवा, माझा नील मला परत दे. हे महादेवा, माझा पुत्र मला परत दे. मला जिवंत राहायचे नाही. नाही, मला जगायचे नाही. मला जगायचे नाही. माझ्या पुत्राला सोडून मला जगायचे भगिनी, नाही. अशी व्याकुळ होऊ नकोस. तू तर असा विचारही करता कामा नये. हे योग्य नाही भगिनी. नाही नाही, मला जगायचे नाही. आपल्या पुत्राचे मृत मुख पाहून मी प्राण कसे काय ठेवू? जर तोच नाही तर माझ्या जगण्याचे काय प्रयोजन? नदीत उडी मारून मी या पापी देहापासून मुक्त होईन. बस बस झाले हे जीवन. महाराणी, एका एकुलत्या पुत्रास गमावणारी मी माता आहे. माझे दुःख वेदना काय आहे तुम्ही सांगा, कशा काय समजू शकणार? या दुःखाचा सामना करून जगणे संभव आहे का सांगा मला? नाही, दर दिवशी केवळ तडफडून मरायचे आहे. आपण महाराणी आहात. अशा परिस्थितीचा अनुभव आपणास होणे संभव नाही. आमच्या हिताची काळजी इथे कोणाला आहे? आपला पुत्र ईश्वराचा वरप्रसाद आहे, परंतु मी आणि माझा पुत्र अतिशय सामान्य जीव आहोत. आपल्या पुत्राला दैवी शक्ती प्राप्त आहे. अमरत्वाचे वरदान त्याला लाभले आहे. आमच्याकडे काय आहे? आपणच सांगा. आमच्या कल्याणाची काळजी कोण करणार? माझ्या पुत्राचे प्राण परत आणणार हा तुमचा पुत्र घेऊन येईल. सांगा, कोण आमच्यासारख्या सामान्य जनांचे संकट निवारण्यास कोण येणार? आमच्यासारखे लोक मेले तरी काय, जगले तरी काय? कोणास काय फरक पडतो? आमचा मृत्यू, दुःख याने कोणास काय फरक पडणार? सामान्य जनतेच्या भाग्यात दुर्दैवच असतं. आता नाही सहन होत. आता हे दुःख आणि या वेदना मला सहन होत नाहीत. पुत्रविरहामुळे आता जगणे
फार कठीण झाले आहे. सामान्य प्रजेच्या भाग्यात दुर्दैवच असते. भगिनी, तू मला चुकीचं समजत आहेस. सुमेरूच्या महाराजांना किंवा मला प्रजाजन स्वतःच्या मुलाप्रमाणे आहेत. राजकुमाराचे हित आणि आपल्या प्रजेचे हित आमच्याकरिता एक समान आहे. तुझ्या दुःखाची पूर्ण जाणीव आहे आम्हाला. असे आहे तर मग काय माझ्या पुत्राचे प्राण परत आणणे संभव आहे? आता बोला. सांगा, सांगा, मी का जिवंत राहू? भगिनी, तू एक माता आहेस. तुझे आणखी पुत्र आहेत. त्यांना सोडून तू प्राणत्याग केलास तर हे पाप ठरणार नाही का? त्यांची काय चूक आहे? हे दुःख, संकट, हताशा, निराशा हे सर्व क्षणिक असतात. अशा वेळी खूप दुःख देतात, परंतु त्यांना दूर सारून उभे राहावे लागते. स्त्रीस जीवनात कित्येक अग्निपरीक्षांना सामना करावा लागतो. या सर्वातून बाहेर येऊन पुन्हा जीवनाकडे पाहण्याची शक्ती, सामर्थ्य केवळ स्त्रीतच आहे. कष्ट आणि सहिष्णुतेचे दुसरे नाव म्हणजे स्त्री आहे. म्हणून स्त्री समाजात पूजनीय स्थान देऊन तिचा गौरव केला आहे. त्या त्रिदेवींना एका स्त्रीत पाहिले जाते. हा तुझ्या जीवनातील परीक्षा काळ समज. अधीर होऊन प्राण गमावण्यात काय अर्थ आहे सांग बरं? काय मिळेल तुला याने? आता उरलेल्या कुटुंबावर हा अन्याय नसेल का? नीट विचार करावा याचा. सावध हो.